नमस्कार, माझे नाव सपना संदीप साप्ती. मी इयत्ता 6वी कावेरीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स. माझ्या विषयाचे नाव होय मी पण सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म 28 मे 1883 साली नाशिक जवळ असलेल्या भागूर गावात झाला. त्यांचे वास्तविक नाव विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर सावरकर. त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते. सावरकरांना 2 भाऊ व 1 बहीण होती. 9 वर्षाच्या कमी वयात त्यांच्या आईचे निधन झाले. 7 वर्षांनंतर प्लेगच्या महामारीत त्यांचे वडीलही वारले. वडिलांच्या मृत्यूनंतर सावरकरांचे मोठे भाऊ गणेश यांनी कुटुंबाचे पालन पोषण केले. अवघ्या 15व्या वर्षी 1898 साली मातृभूमीला पारतंत्र्यापासून मुक्त करण्यासाठी देवी पुढे सशस्त्र क्रांतीची शपथ घेतली. जयोस्तुते हे देवीचे स्वातंत्र्य स्तोत्र त्यांनी अवघ्या 20व्या वर्षी लिहिले. 1857च्या स्वातंत्र्य समराचा इतिहास त्यांनी गुप्तपणे छापून भारतात पाठवले. त्यांचे भाषात भाषांतर देशभक्ती क्रांतिकारकांना प्रेरणा घेतली. 1921 मध्ये सावरकरांना अंदमाना रत्नागिरीच्या तुरुंगात आणण्यात आले. तिथे त्यांनी हिंदुत्व आणि माझी जन्मठेप हे ग्रंथ लिहिले. जवळपास 10 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा व 2 वर्ष रत्नागिरीच्या तुरुंगात 1924 मध्ये अनेक अटींवर मुक्त करण्यात आले. गांधीजींच्या निर्णयाने हिंदू महासभेचे एक तरुण नथुराम गोडसे यांनी 1948 मध्ये गांधीजींची गोळी मारून गांधीजींची हत्या केली. गोळी हत्या प्रकरणात सावरकरांना अटक केले, परंतु त्यांच्या विरुद्ध पुरावे न मिळाल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित केले. आपले धाडस व साहित्याच्या बळावर समाजाचे प्रबोधन या महान पुरुषाचे अनन्य त्याग करून 26 फेब्रुवारी 1966 ला 83 वर्षाच्या वयात त्यांनी देह त्यागून मृत्यूला कवटाळले. भारताच्या या महान आत्म्याला कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.